झालं ते. आम्ही त्यांच्या घरातलं पेमेंट मागत नाहीत, आमच्या हक्काचं मागतो आम्ही. हक्काचं मागतो आम्ही. आहे आज तुम्ही उपोषण करताय, कशामुळे करताय? सर, आम्हाला उपोषण करायची वेळ शासनाने आणली. 2005 पासून हे कार्यक्रम सुरू आहे आणि 2005 पासून हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून आरोग्य सेवा सुरळीत चालली होती. पण आता आम्ही 2012ला आंदोलन केलं, मागच्या महिन्यात 2 दिवस आंदोलन केलं. शासन आम्हाला मुदत मागत गेलं. आमचा GR 14 मार्च 2014-3चा GR आमचा मंजूर झाला. 2 कॅडेटरच्या मंजूर झाल्या, ऑर्डर दिल्या. समान वेतन समान काम हेही मंजूर झालं. 2ला दिलं. बाकीचे 69 राहिले, त्यांचं काय? परमनंटच्या ऐवजी आम्ही त्यांना वारंवार पूर्वकल्पना देऊन निवेदनं देऊन त्यांच्यावर काही फरक पडत नाही आहे. आम्ही गेल्या महिन्यात आझाद मैदानावर सुद्धा 2 दिवस लाक्षणिक उपोषण केलं होतं. त्यावेळेसही त्यांना आम्ही कल्पना दिली. ते म्हटले की आम्ही तुम्हाला समायोजन करणार आहेतच, त्याची प्रोसेस चालू आहे, तर तुम्ही थोडं थांबा. आम्ही थांबलो. गेल्या महिन्यात 21 तारखेला आमचं हेच आंदोलन होणार होतं. आम्ही ते स्थगित केलं आणि पुन्हा मग आज हे आम्हाला 2 दिवस करावं लागलं. आणखीन आता इथून पुढे जे आहे 19 तारखेपासून जे सुरू झाले ते बेमुदत काम बंद आंदोलन राहणार आहे. अच्छा. 2024चा GR निघाला. त्याच्यामध्ये आम्हाला आश्वासन म्हणजे असं प्रदान दिलं किंवा तुमचं आम्ही समायोजन करू. ज्या उपलब्ध पोस्ट आहेत, आरोग्यामध्ये आहेत, ग्रामविकासमध्ये आहे किंवा DMIRमध्ये आहेत, पण या लेवलवर राज्य लेवलवर कसल्या सिनियरिटी लिस्ट केलेली आहे, ती सिनियरिटी लिस्टमध्ये पण खूप त्रुटी आहेत आणि कसले तुमचे काम चालू आहे असं बोलतात, पण कसलेही यांचं कामाचं म्हणजे समायोजनाबाबत किंवा कर्मचाऱ्याच्या वेतनवाढी संदर्भात किंवा कर्मचाऱ्याच्या हिताच्या दृष्टीने त्या विमा पॉलिसी असो या किंवा विमा कवच असो, कसलेही संरक्षण कर्मचाऱ्याला नाही. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणारे जे कर्मचारी वर्ग आहे, तर त्यांच्या जे काही कंत्राटी बेसिसवर ते सध्या काम करत आहेत, त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी त्यांचं सध्या राज्यभर उपोषण चालू आहे. आणि या उपोषणाचा एक भाग म्हणून बीड जिल्ह्याअंतर्गत जे काही कर्मचारी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत काम करत आहेत, त्यांनी आता हे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हे आपलं उपोषणाचं चालू ठेवलेलं आहे. तर हा उपोषणाचा भाग म्हणून आपण यांच्या ज्या मागण्या आहेत, यांनी दिलेलं निवेदन शासनाने सकारात्मक घ्यावं यासाठी आपण त्याचा फॉरवर्ड केलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा पण आपण करत आहोत. परंतु त्याचबरोबर शासनाने सुद्धा संबंधित जे कर्मचाऱ्याची संघटना आहे, या संघटनेबरोबर चर्चा सुरू ठेवून त्यांच्या मागण्यांचा विचार करून, सकारात्मक विचार करून या मागण्यावर विचार करण्यासाठी जे काही पुढील कारवाई आहे त्या कारवाई चालू असल्याबद्दल सुद्धा आज आम्हाला पत्र पाठवलेलं आहे. आणि या पत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की बाबा आपण स्वतः या सर्व कर्मचाऱ्यांना यांची कल्पना द्यावी आणि त्यांना या जो काही त्यांचा संप आहे या संपातून माघार घेऊन आपण कामावर रुजू व्हावे, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे आरोग्य